म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो। मला आपल्याकडचं हे सीझनचं गणित आहे ना ते मला खूप भारी वाटतं, कारण त्या सीझनमध्ये ते फळं त्या भाज्या मिळतात, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन कुतूहल ते टिकून राहतं। आता असा विचार करा की हे मे महिन्यातले आपले आंबे जे फर्स्ट क्लास आंबे मिळतात मे महिन्यामध्ये, तसेच जर वर्षभर मिळत असते तर त्याच्याबद्दलचं जे अट्रॅक्शन आपल्याला तेवढं वाटलं नसतं। आता जसं म्हटलं की आता दिवाळी जर रोजच असती तर ती फराळाची गंमत आली नसती ना, किंवा ऋषीपंचमीची भाजी जर बाराही महिने मिळत असती तर एवढी मजा नसती आली त्याची। तर सध्या आंब्याचा सीझन चाललेला आहे, त्याच्यामुळे हा सीझन आपल्याला एन्जॉय करायचा आहे पूर्णपणे, आणि तो एन्जॉय आपण करणार आहोत आंब्याच्या मस्त मस्त रेसिपीज करून। मला माहीत आहे आजच्या रेसिपीज काय असणार आहेत याची तुम्हाला उत्सुकता आहे, आणि मलाही ती करायची उत्सुकता आहे। त्याच्यामुळे आजचा एपिसोड सुरू करूया, आजच्या रेसिपीज सुरू करूया, आणि बाकीच्या गप्पा आपण किचनमध्ये मारणारच आहोत। लेट्स गो टू किचन। तर मंडळी, आंबा हा प्रकार जितका इंटरेस्टिंग आहे तो कसाही खा मस्तच लागतो, आणि कशातही त्यात घातलं त्याचा तो फ्लेवर जो एनहान्स करतो त्याच्यामुळे खूप मजा येते। तर आजच्या दोन रेसिपी आपल्या बेकिंगच्या रेसिपी आहे बरं का। पहिली रेसिपी आपण करणार आहोत मँगो आल्मंड पाय, आणि दुसरी रेसिपी आहे मँगो कोकोनट केक। येस, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला घरी करता येतील आणि इझी अशा रेसिपी आहेत। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, मँगो आल्मंड पाय। लागणारं साहित्य आहे मँगो पल्प, ऑरेंज ज्यूस, व्हॅनिला आईस्क्रीम, कस्टर्ड पावडर, मैदा, ब्रेड क्रम्स, बटर, पावडर शुगर, अंड, लेमन झेस्ट, आल्मंड पावडर आणि मीठ। साहित्य बघितलं आपण, कस्टर्ड बेसिकली हा पाय जो आहे हा म्हणजे आपण पाय क्रस्ट बनवणार आहोत। त्याच्यामध्ये बटर, मैदा आणि आल्मंडची पावडर हे मिक्स करून आपण पाय क्रस्ट बनवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण एक कस्टर्ड करून टाकणार आहोत, मँगो आणि ऑरेंज या फ्लेवरचं कस्टर्ड आहे। मस्त लागणार आहे, एकदम टेस्टी असं हे आहे, म्हणजे ॲज अ डेझर्ट म्हणून किंवा पार्टीसाठी करायला एक खूप सुंदर, आणि मुख्य म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण हे करून ठेवू शकतो। आणि त्याच्यासोबत मी व्हॅनिला आईस्क्रीम हे जे कॉम्बिनेशन आहे ते मला खूप आवडतं, त्याच्यामुळे व्हॅनिला आईस्क्रीम मी सोबत सर्व करणार आहे। तर मी सध्या हे फ्रीझरमध्ये ठेवतो आणि मग कृतीला सुरुवात करूया आपण। क्रस्ट करायला तो थोडासा मुरायला पाहिजे, जो क्रस्ट आहे ना थोडासा मुरायला पाहिजे, म्हणून सगळ्यात आधी तो करायचा आहे आपल्याला। मैदा घेऊया आपण, 1 वाटी मैदा असेल तर साधारणपणे 8 ते 10 बदामाची पूड आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये। अंड घालणार आहोत आपण, अर्ध अंड, आणि हे जो उरलेला जो आहे अंडा आहे आपलं उरलं त्याला ग्लेझिंगसाठी आपण नंतर वापरणार आहोत, त्याच्यामुळे तो वेस्ट जाणार नाही, आपण ठेवणार आहोत। आणि पावडर शुगर अर्धी वाटी, बटर साधारणपणे 50 ग्रॅम म्हणजे आपली छोटी जी स्लॅब येते त्याची ती अर्धी स्लॅब आपल्याला घ्यायची आहे। आणि आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे छान। एक चिमूट आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यात। तसं बटरमध्ये मीठ थोडं असतं पण आपण थोडंसं अजून टाकणार आहोत, कारण तो क्रस्ट आहे तो आपण शुगर पण आहे, स्वीट आणि थोडंसं सॉल्टी असं जे कॉम्बिनेशन आहे छान लागतं। आता याच्यामध्ये बदाम हा ऑप्शनल आहे, बदामाने त्याचा आपल्या जो आहे पाय आपण करणार आहोत तो त्याचा रिचनेस वाढणार आहे, पण त्याचं काही तो कंपल्सरी इन्ग्रेडियंट नाही आहे, जर असेल तर टाका, नसलं तरी चालेल। जास्ती नाही, 1 चमचा मी पाणी टाकणार आहे, जस्ट 1 किंवा 1.5 चमचा।
याला आपल्याला एक 15-20 मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे तो जरा हार्ड होईल छान. आता आपल्याला पुढची कृती करायची म्हणजे कस्टर्ड तयार करायचं आहे. आपण मँगोची एक मस्त इंटरेस्टिंग रेसिपी करतोय, मँगो आल्मंड पाय. जो क्रस्ट आहे, क्रस्टसाठी जो डोल लागणार होता तो आपण फ्रीजमध्ये करून ठेवलेला आहे. आता आपण कस्टर्ड तयार करणार आहोत. कस्टर्डसाठी आपण मँगो म्हणजे आंब्याचा पल्प आणि ऑरेंज ज्यूस दोन्ही वापरणार आहे. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन मी का वापरतो आहे, कारण की मँगो स्वीटनेस मँगोमध्ये असतोच, पण ऑरेंजचा त्याला एक थोडासा टँजी फ्लेवर मला त्याला द्यायचा आहे, म्हणून मी दोघांचं कॉम्बिनेशन करणार आहे. तर सगळ्यात आधी मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे याच्यामध्ये. तर ऑरेंज ज्यूस थंड असतानाच मी याच्यात कस्टर्ड पावडर टाकतो आहे, कारण की थंड असताना त्याला मिक्स करता येतं आणि लम्स होणार नाहीत. त्या दृष्टीने साधारणपणे 1.5 चमचा कस्टर्ड पावडर आपण याच्यात घालणार आहोत आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आणि आंब्याचा रस. आंब्याचा रस 3 चमचे, साधारण 2 ते 3 चमचे. आता हा जो माझा मँगोचा पल्प आहे तो ऑलरेडी खूप स्वीट आहे, त्याच्यामुळे मी यात साखर टाकत नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखरेची क्वांटिटी तुम्ही आपल्या टेस्टप्रमाणे ॲडजस्ट करा, कारण की मी रेडीमेड ऑरेंज ज्यूस वापरला आहे, त्याच्यामध्ये पण साखर असते. तर या सगळ्या गोष्टी आणि आपली टेस्ट या हिशोबाने आपल्याला रेसिपीज ॲडजस्ट करायच्या आहेत. आणि आत्ता एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे लेमन झेस्ट. आता हा लेमन झेस्ट टाकण्याचं कारण काय, आयदर म्हणजे लेमनी जो फ्लेवर आहे, थोडासा जो सिट्रस फ्लेवर आहे तो यायला पाहिजे. जर दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही जर फ्रेश ऑरेंजेस यूज करणार असाल तर मग ऑरेंजचा झेस्ट तुम्ही वापरा, है ना. तर कारण की तुमच्याकडे ऑरेंज असणार आहेत, त्याचं साल थोडंसं किसून घ्यायचं आहे. आता हे बघा कस्टर्ड आता थिक होत आलेलं आहे. याच्यामध्ये जसं रेग्युलर कस्टर्ड करतो आपण दूध वगैरे टाकलेलं नाही आहे, फक्त हे ज्यूस म्हणजे ऑरेंज ज्यूस आणि मँगो याच्यापासूनच तयार केलेलं आहे कस्टर्ड. हे लूज नको बरं का कस्टर्ड, कारण की आपण हे जो पाय बेकिंग करणार आहोत तर ते जास्ती लिक्विडी नको, कारण तो सेट व्हायला पाहिजे. बेकिंग झाल्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे पायला, आणि तो सेट झाला पाहिजे व्यवस्थित, म्हणून कस्टर्ड थोडं थिक असलं पाहिजे. झालेलं आहे कस्टर्ड, आपण हे थंड करून घेऊया. आणि मी इथे वापरणार आहे साधी घरची प्लेट वापरणार आहे. आता तुमच्याकडे आपल्या घरी पाय किंवा याचे मोल्ड असतील असे तर ते वापरा, पण एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी तयार करता आली पाहिजे आणि वेगळी दिसेल अशी रेसिपी घरच्या घरी करता यायला पाहिजे, म्हणून साधी मी एक थाळी वापरणार आहे. याच्यामध्येच आपण आपला जो पाय आहे तो सेट करणार आहे. आपण आता तो जो डो आपण बनवला आहे तो काढून घेऊया. त्याला थोडंसं ब्रेड क्रम्स टाकून त्याला थोडंसं बाइंडिंग करूया अजून. हां, 1.5 ते 2 चमचे ब्रेड क्रम्स मी यात टाकलेले आहे. आणि या थाळीला आपण बटर लावून घेऊया खाली. आता खाली आपण मैदा टाकून थोडासा हा जो डो आहे तो रोल करून घेऊया. इनफॅक्ट इतका सॉफ्ट आहे, छान आहे. याच्यामध्ये आपल्याला डो टाकायचा आहे असा, आणि त्याला जस्ट आपण थोडंसं पसरून घेऊया. साईडला जस्ट दाबून घ्यायचं थोडं, म्हणजे खूप तो थिक नको, जो क्रस्ट आहे तो जास्ती थिक नको म्हणून. आणि जो एक्सेस पार्ट आहे तो कट करून घेऊ. त्याला दुसरं ऑप्शन म्हणजे जर हे नसेल करायचं तर तुम्ही बिस्किट्स क्रश करून पण त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आणि त्याला बेस केला सगळीकडे, त्याचं पण आपल्याला करता येतं. आता हा जो पार्ट आहे हा पण आपण वापरणार आहोत. याला पण आपण याचे स्ट्रिप्स कापून वरती लावूया. पण सगळ्यात आधी
खाली ब्रेड क्रम्स टाकायचे थोडे. आता हे ब्रेड क्रम्स मी का टाकतोय, कारण की हे याच्यामध्ये मी हे लिक्विड टाकणार आहे, तर थोडासा जो एक्स्ट्रा मॉइश्चर वगैरे असेल ते ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. ब्रेड क्रम्स सोक करून घेतील म्हणून ब्रेड क्रम्स टाकतोय. आणि हे जे मिक्सचर आहे ते मी याच्यात ओतणार आहे. याला जस्ट पसरून घेऊ आपण. कस्टर्ड व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आपण. आता हा जो उरलेला डो आहे हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर हा काय आपण कसा वापर करणार आहोत, त्याच्या स्ट्रिप्स आपण कापूया आणि स्ट्रिप्स याच्यावरती लावूया आपण आपल्या पायावर. येस, स्ट्रिप्स लावायच्या आधी आपल्याला इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे स्ट्रिप्स व्यवस्थित चिटकतील एकमेकांना पण आणि या कडेला चिटकल्या पाहिजेत. लाईट पाण्याचा हात इथे लावूया आपण. याला आपल्याला उरलेला जो अंडा आहे त्याने जर ब्रश करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कशासाठी लावतो आहे आपण, तर थोडं बेकिंग झाल्यानंतर त्याला शायनिंग यायला पाहिजे आपल्या पायाला, म्हणून जे अंड्याचं जस्ट ग्लेज लावणार आहे. येस, याला दुसरा ऑप्शन म्हणजे मिल्क वॉश पण करता येतं आपल्याला. जस्ट दूध घ्यायचं आहे. दुधाला पण म्हणजे सेम प्रकारे आपल्याला दूध पण वापरता येईल. याला आपण अंड्याने ब्रशिंग केलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्याला छान गोल्डन ब्राऊन असा रंग येणार आहे. आपल्याला साधारणपणे 30 मिनिटं याला ब्रेक करायचं आहे 180 डिग्रीजवर. आणि नंतर त्याला काढून थोडं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल, पार्टी असेल किंवा इतर वेळी जेव्हा सर्व करायचं असेल, तेव्हा त्याचे ट्रँगल्स कट करून सोबत आयदर व्हिप क्रीम किंवा आईस्क्रीम दोन्हीपैकी एक सर्व करा. कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं, खूप टेस्टी लागतं. मी हे बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मँगो कोकोनट आमंड पाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आईस्क्रीम, ऑरेंज ज्यूस, आंब्याचा रस, कस्टर्ड पावडर, मैदा, ब्रेड क्रम्स, बटर, अंड, लेमन झेस्ट, बदामाचे पूड, मीठ आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये बदामाचे पूड, फेटलेलं अंड, अर्धी वाटी पिठी साखर आणि 50 ग्रॅम बटर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि हे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवावं. फ्राय पॅन मध्ये ऑरेंज ज्यूस घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा कस्टर्ड पावडर, पाणी, 2 ते 3 चमचे आंब्याचा रस आणि लिंबाची साल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मळलेल्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स आणि पुन्हा मैदा घालून पीठ मळून घ्यावं. हे पीठ तेल लावलेल्या थाळीवर ठेवावं. त्यावर ब्रेड क्रम्स घालावेत. त्यावर मँगो कस्टर्डचं मिश्रण घालावं. उरलेलं भिजवलेलं मैद्याचं पीठ लाटून त्याच्या पट्ट्या कापून घ्याव्यात. या पट्ट्या सेट केलेल्या मँगो कोकोनट पायवर ठेवाव्यात. या पायाला फेटलेल्या अंड्याचं ग्लेज ब्रशने लावावं आणि पाय 180 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटांसाठी बेक करून घ्यावं. वरून आईस्क्रीमचं गार्निशिंग करून मँगो कोकोनट आमंड पाय सर्व्ह करावं. मस्त इंटरेस्टिंग टेम्पटिंग पायची रेसिपी झाली आपली. आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. दुसऱ्या रेसिपी आपण करणार आहोत मँगो कोकोनट केक. या सिम्पल रेसिपी आहे. साहित्य पण मोजकंच साहित्य आहे. खूप मस्त रेसिपी आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. साहित्यासाठी घेतलेलं आपण आंबा, नंतर डेसिकेटेड कोकोनट, मैदा, कॅस्टर शुगर, अंड, ऑइल, दही, लेमन झेस्ट, पावडर शुगर आणि बेकिंग पावडर. तुम्ही बघितलं असेल की साहित्य मोजकंच आहे. 8-10 गोष्टींमधून आपण एक मस्त केक तयार करणार आहोत. आपण आंब्याचा केक करतोय, मँगो कोकोनट केक. साहित्य आपण बघितलं. आता कृतीकडे वळूया. आपल्याला आता त्याचं बॅटर आहे, जे केकचं बॅटर ते करायचं आहे. आणि आंब्याचा पल्प वगैरे आपण कुठेच वापरलेलं नाही. तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला आवडत असेल तर 2-3 चमचे तुम्ही ॲड करा त्याच्यात. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण मी बेसिकली मँगो फ्रेश वापरणार आहे आणि त्याला आपण जसं पायनॅपल अपसाईड डाऊन केक कसं करतो ना, तसंच आपण करणार आहोत. मँगोचे स्लायसेस आपण केकच्या वरती लावणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेऊया.
बॅटरसाठी तुम्ही क्वांटिटी बघा, साधारणपणे साखर आणि मैद्याची क्वांटिटी सेम ठेवलेली आहे आणि त्याच्या साधारणपणे अर्ध म्हणजे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आपण. इथे बटर वापरणार नाही आहोत आपण, तेल वापरतो आपण, रिफाईंड ऑइल आपलं. आणि एक अंड घेणार आहे मी. त्याला जस्ट विस्क करून घेऊ आपण. अंड्याला व्यवस्थित विस्क करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकायच्या. आपल्याला 1.5 ते 2 चमचे दही टाकायचं आहे. दही कशासाठी तर केकला थोडासा सारनेस, आंबटपणा थोडासा देण्यासाठी मी थोडा दही टाकणार त्याच्यामध्ये. त्याचबरोबर लेमन झेस्ट, एका लिंबाचं जो साल आहे, छोट्या लिंबाचं, त्याचा वरचा जो भाग आहे तो किसून घेतलेला आहे, तो याच्यात टाकलेला आहे. हे मिक्स करतो आहे आणि याच्यामध्येच मी ऑइल टाकतो आहे. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात घालूया साखर. साखर मी थोडीशी कमी करणार आहे, 3/4 वाटीच घेणार आहे. आपल्याला करायचं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे ड्राय कोकोनटची पावडर मिळते ती, 2 ते 3 चमचे ती पावडर घालणार आहोत आपण. येस. आणि आता आपण त्यात मैदा घालूया, नंतर बेकिंग पावडर घालणार आहोत. त्याच्यात घालूया आता. येस, एकदम सोपा केक आहे, त्याला काही जास्ती प्रोसेस नाही आहे करायला, सिम्पल आहे. पहिले एवढा मिक्स करू आपण मैदा आणि बघू मग. त्याचबरोबर आपल्याला बेकिंग पावडर अर्धा चमचा मी घालणार आहे. आता सध्या मी इतक्यातच वाचण्यात आलं की सध्या आता आंबे जे आहेत ते बाहेरच्या देशांमध्ये आपल्याकडे म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बॅन केलेलं त्यांना सध्या, कारण की काही त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. स्प्रे विषारी, काही त्याच्यावर कीटक नाशक वगैरे घातलेलं म्हणतात. हा एक ठीक आहे, म्हणजे एक जसा बाहेर एवढं स्ट्रिक्टली गोष्टी फॉलो होतात, पण मला असं वाटतं कुठेतरी एक छोटासा म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की इव्हन आपले जे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत शेतकऱ्यांचे ते आपण थोडे प्रमोट केले पाहिजे. आणि जे बाहेरच्या कंपनीचे ड्रिंक्स आहेत आपण ती एक स्टाईल आहे सध्या खूप, पण त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा विषारी गोष्टी आढळून आलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा थोडासा आपण विचार करायला पाहिजे असं मला कुठेतरी पर्सनली वाटतं. चला, एक मिक्सचर तयार झालेलं आहे आपल्याला. साखर आहे, याच्यामध्ये मैदा वगैरे घातलेला आहे, बेकिंग पावडर घातलेलं आहे सगळी, आणि कोकोनटमुळे त्याला छान टेस्ट येणार आहे. आता मी काय करणार आहे, एक मोल्ड घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे खाली. हा जो आंबा आहे तो स्लाइस करून आपण बॉटममध्ये खाली टाकणार आहोत. आंब्याचे स्लाइसेस कट करून घ्यायचे आपल्याला. हे स्लाइसेस आपण बॉटममध्ये इथे केकच्या बेसला आपण घालूया. आता हे जे मिक्सचर आहे हे आपल्याला त्या टीनमध्ये घालायचं आहे. केक आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करायचं आहे, साधारणपणे 180 डिग्रीजवर, बरं का. आणि काढल्यानंतर एकदा चेक करून घ्या, नाईफने इन्सर्ट करून बघा, म्हणजे त्याला काही नाईफला लागलेलं नाही याचा अर्थ केक शिजलेला आहे. ठीक आहे. केक काढल्यानंतर थोडंसं थंड करून घ्या, एक 5-10 मिनटं थंड करून त्याच्यावरती ही जी शुगर आहे, पावडर शुगर, ती वरती टाकायची आहे, डस्ट करायची आहे सगळीकडे, आणि नंतर परत त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ती शुगर मेल्ट झाली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, केकला छान ग्लेज येईल. ठीक आहे. हे सगळं करायचं आहे आपल्याला.
तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या, तोपर्यंत मी हे बेकिंग करून घेतो आणि केक रेडी करून घेतो. ओके. मँगो कोकोनट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंबा, सुक्या खोबऱ्याचा किस, मैदा, कॅस्टर शुगर, पिठी साखर, दही, अंड, तेल, बेकिंग पावडर आणि लेमन झेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अंड घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे दही, लेमन झेस्ट, तेल, कॅस्टर शुगर, डेसिकेटेड कोकोनट, मैदा आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. केक मोल्ड मध्ये बटर पेपर ठेवून त्यावर आंब्याच्या स्लाइसेस घालाव्यात. त्यावर केकचं मिश्रण घालून केक अवन मध्ये 30 ते 35 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअसला बेक करून घ्यावा. केक बेक झाल्यावर त्यावर पिठी साखर घालावी आणि तो 5 मिनिटं पुन्हा बेक करून सर्व्ह करावा. निसर्गाचा हा नियमच आहे की ऋतू बदलतात तसं फळं भाज्या या बदलत राहतात. आणि मला असं वाटतं ही नॅचरल अरेंजमेंट केली आहे की कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नको यायला, त्या दृष्टीने ही मला वाटतं निसर्गाने अरेंजमेंट केली आहे. आणि मला असं वाटतं की आता फॉर एक्झाम्पल आता आंब्याचा सीझन चाललेला आहे. या महिन्यात 1.5 महिन्यात आपण आंबे खातो, पण याची आठवण आपल्याला कायम राहते पुढचं 1 वर्ष. आपण वाट बघत असतो की हा परत सीझन कधी परत येईल म्हणून, बरोबर ना. त्याच्यामुळे सीझन वाईज ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे, त्याचा फन्ना उडाला पाहिजे मस्त. तर आजच्या आपल्या मँगोच्या रेसिपीज नक्की ट्राय करा. कशा झाल्या तर मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. प्लेटमध्ये जे काही ठेवलेलं आहे ते फार टेम्पटिंग आहे आणि आईस्क्रीम पण आता लवकरच मेल्ट होणार आहे. त्याच्यामुळे हा एपिसोड मी इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.